एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। आजपासून आमदार रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। कर्जमाफीतील अटींविरोधात आमदार रोहित पवारांचा हा एल्गार पाहायला मिळतोय। पंढरपुरात रोहित पवार हे अन्नत्याग आंदोलन करणार आहेत। आंदोलनकर्त्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। तर कर्जमाफी जाहीर केल्यानंतर काही त्या संदर्भातल्या अटी लावण्यात आल्या आहेत। त्या अटीच्या विरोधात त्यामध्ये बदल करावा या मागणीसाठी आता आमदार रोहित पवार यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी आजपासून आमदार रोहित पवार हे अन्नत्याग आंदोलन करणार आहे। आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी आणि शेतकरी या ठिकाणी हातामध्ये बोर्ड घेऊन आंदोलनामध्ये सामील झालेले आहेत। मला सांगा, काय मागणी आहे आणि आंदोलन कसं असणार आहे? शेतकऱ्यांची जी काय फसवी कर्जमाफी योजना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने या शासनाने जाहीर केलेली आहे, ती फसवी कर्जमाफी योजना ही शेतकऱ्यांना मान्य नाहीये आणि म्हणून सरसकट विनाअट कुठल्याही नियम अटीशिवाय कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी युवा नेते आमदार रोहितदादा पवार आजपासून अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन करत आहेत। त्यांच्या सोबत आम्ही सर्व महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधव, शेतकरी पुत्र सहभागी असणार आहोत। पवार साहेबांनी सरसकट कर्जमाफी केली होती आणि आज जर शेतकऱ्याची अवस्था पाहिली तर शेतकरी रासवर अनुमान फिरतोय। शेतकरी चांगला तर राष्ट्र जिंकणार आहे, कारण जगाचा पोशिंदा जो आहे तो शेतकरी आहे, तो दाता आहे। अन्नदात्यासाठी रोहितदादा पवार हे अन्नत्याग करतायत, ही फार मोठी गोष्ट आहे। शेतकऱ्यांचा आवाज मांडण्याचा ते प्रयत्न करतायत आणि प्रामाणिकपणे हा लढा देत आहेत। आणि आमची अशी भूमिका आहे, जोपर्यंत शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी होत नाही तोपर्यंत शेतकरी वारकरी हा या आंदोलनाचा भाग असेल आणि आम्ही सरकारला ते करण्यास भाग पडू। तोपर्यंत आम्ही पंढरपूर सोडणार नाही असा निर्धार या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी केलेला आपल्याला दिसून येतोय। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। शेतकऱ्यांना सरसकट लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।